महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी असलेली महादेवाची ही आरती सर्वात महत्त्वाची मानली जाते. बरेच जण याला हजर असतात आणि मी बाहेर का थांबलोय का तर आत मित्रांनो स्त्रियांची भरपूर गर्दी आहे आणि आरती झाल्या झाल्या लगेच लोक प्रसादला घ्यायला तयार होतात. म्हणजे लोक इथं प्रसाद आणून ठेवला असतात श्रद्धाळूंनी. आणि इथं जी खिचडी मिळते मित्रांनो ती वर्षभर तुम्ही कधीही खावा अशी चव नसते. अतिशय चविष्ट अशी खिचडी असते. आणि माझ्यासोबत जे काका असतात त्यांचा नातू हा संग्राम, आम्ही दोघे इथे प्रसाद घेत उभारलोय बसवेश्वर मंदिराचा. आणि काही गरीब लोक जे आहेत ती लोक पिशवीतून देखील घराकडे प्रसाद नेऊ करतात. सर्वजण शेवटी दर्शन घेऊन घराकडे जाणार. हे सुरुवातीचं छोटं डाव्या साईडला असलं मंदिर आणि आत गेल्यानंतर मित्रांनो पहा स्त्रियांची गर्दी, माणसांची गर्दी आणि आतमध्ये मेन जे गाभारा आहे गाभाऱ्यात सगळ्या ठिकाणी जायला गर्दी तुम्हाला दिसेल. साईडला मित्रांनो शिवशक्ती अशी खूप छान अशी रांगोळी काढली आहे. आदि शक्ती म्हणजे स्त्री पुरुष रूपात शंकरांची अशी आरती आहे. आणि आता बरेच जण पाया पडायचे देवाला आतमध्ये चाललेले आहेत. शिवाय आता मित्रांनो आत गेल्यानंतर मेन गाभाऱ्यात हा नंदी जो दरवर्षी गहू एवढा वाढतो. आणि या ठिकाणी समोर बघा मित्रांनो नंदी आणि बसवेश्वराची मूर्ती श्रद्धाळू इथे श्रद्धेने डोकं टेकत आहे. दरवर्षी त्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धी येवो अशी इच्छा करत आहेत. आणि बाहेर आहे हे लावून आपण चाललेलो आहे भस्म. महाशिवरात्रीचा उपवास हा पूर्ण दिवसाचा उपवास असतो कारण की तो संध्याकाळी देखील सोडायचा नसतो. पण काळजी नसावी, इथे दूध आणि खिचडी इतके आहे तुम्ही कितीही खा आणि कितीही उड्या मारा तरी जिरत नाही एवढी खिचडी आहे. त्यामुळे मुले खेळत आहेत आणि आमचा हा भावाचा मुलगा देखील आलाय खेळायला इथे. आता इथं माझ्या बाजूला मुलं देखील जमली आणि या ठिकाणी पहा ही मुलं जमली आहेत. आणि ज्या लोकांची ही खेळणी ज्याने उभारले आहेत त्याचा मोबाईल फोन सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्राचे 2 फोन, अरे बापरे, आणि वॉच देखील. अरे घड्याळ स्मार्ट वॉच लावली गेली. छान असा मंडप. आणि आता दुपारी घरी आलो आणि ही बाई कोणतर आली देवाची, ती मागत आहे पैसे आणि अतिशय धीट आहे. तिला सुरुवात तांदूळ दिलेत आमच्या सासूनं राहायला आल्या पण ती जातच नाही. आणि या ठिकाणी आमचे पप्पा उभारलेत. पप्पांच्या बाबतीत तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं आहे पार्किन्सन्स नावाचा मनोरुग्ण आजार. ठीक आहे आता मी जास्त काही सांगत नाही. पप्पा तिला कावालते पण ती काय जात नव्हती. मी कॅमेरा हळूच बाहेर काढला आणि तिचं रेकॉर्डिंग चालू केलं तर तिनं बघितलं आणि ती आता मला काहीतरी म्हणते बघा. पण शेवटी मित्रांनो मी तिला तांदूळ देऊ केलं आणि तिची इच्छा खुश झाली होती, निघून गेली. होय तुमचा पिक्चर काढायचा आहे. अहो आमच्या याने दिली की नाही सासू ना. सासून दिली झालं आता नको हो सासून दिली झालं हो. अहो सासून दिली झालं की काकाजी. मोठंभर काय प्लेटभर तांदूळ घ्या म्हटलं आणि तिला खुश झाली ती व्यक्ती आणि गेली. आणि भाभी बघा इथं वाकून बघाल्या आणि आता तात्याने तिला नक्की कावला असणार. तात्या बघायला आश्चर्यात तिथनं काय करलं तात्या हू कराल काय पण ते कोणाला ऐकत नव्हती बाई. कडक होती. आता या आमच्या सासूबाई घेऊन चालल्यात फराळाचं ताट घेऊन शालन सय्यद म्हणजे समोरच्या भाभी आहेत त्यांना द्यायसाठी. आता ही जी मुलगी आहे समृद्ध आहे ही शेजारची आमच्या मुलगी आहे माझ्यासोबतच असते. ती आल्यानंतर पाठलागच सोडत नाही. आणि आता यात्रेला ते आलेले. आता बसवेश्वर नंदी मित्रांनो बघा संध्याकाळी मात्र हे मंदिर खूप सजवलं. दोन्ही साईडला LED लाइटिंग वगैरे टॉर्च. आत्ता सकाळी जसं होतं मित्रांनो त्याच्यापेक्षा देखील जास्त अतिशय अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आणि झगमगाट पूर्णपणे मनामध्ये देखील आणि मंदिरामध्ये देखील भरून गेला. आणि या ठिकाणी मित्रांनो हा हे मुलगा हरवलेला राव. या व्यक्तीला मी झापलो राव म्हणतो तुम्हाला लक्ष ठेवा येत नाही का मुलगा कधी उतरून गेला जम्पिंग म्हणून तुम्हाला कळालं नाही. पण नंतर नशीब तो मुलगा सापडला ह्या चष्मेशाच्या हातात आहे बघा. लहान मुलांपासून 1 मिनिट सुद्धा लक्ष दूर करू नका मित्रांनो. अहो नक्कीच त्याला कळायचं बंद झालं कारण इकडं तिकडं लई सैरा बाहेर हुडकालता तो. बघ समू तू जर हरवलीस तर तुझ्या आईवडील मला कळायचं बंद करून ठेवतील. आणि शेजारची आमची मुलगी का कशी बघायला लागली. या ठिकाणी आता हां काय आहे बरं 50 रुपये 200 रुपये ऑनलाईन करून घेतले तर 150 रुपये लगेच संपले. ही मागं जम्पिंगमध्ये बसलेली पोरं आले ब्लॉगर जम्पिंग चला बसा म्हणलं जाऊन दे 150 रुपये. आणि आता या ठिकाणी पहा हे बघा 50 रुपये शिल्लक राहिले. मलाच हसू यायला लागले की पैसे लय उडायचे. आता हे ब्लॉग बघून बायको आमची काय मिळेल कोणा टाका तिला म्हणेल मी काही पैसे खर्च केले नाहीत. आता या ठिकाणी पुन्हा जाताना मंदिराकडे केळं वाटायला आहेत काही श्रद्धाळू. मला तर डबलच केळ आलं. समृद्धाला दिलेलं केळ समृद्धा नको म्हटली मग मी घेतलं डबल केळ मला मिळालं. आणि या ठिकाणी समोर दूध वाटायचं चालू आहे मित्रांनो. आता दूध घ्यायला देखील जायचं. पुन्हा अनेक प्लेट संभ्रांसोबत होतीच आणि दुधामध्ये केळं बुडवून खावं येतं अशी केळ दूध पेलो कारण दूध लई शिल्लक राहिले मित्रांनो. शिवाय शेवटी बघा एवढे पिऊन सुद्धा शेवटी 500-600 लिटर दूध शिल्लकच होतं. आता संध्याकाळी मित्रांनो या ठिकाणी
मंदिराची एक प्रथा आहे आमच्या, या प्रथेला दंडवत घालणे म्हणतात. नदीपासून म्हणजे डिग्रजच्या कृष्णा काठापासून मंदिरापर्यंत लोक या ठिकाणी बघा प्रदक्षिणा घालत जात आहेत. साधारण 1 किलोमीटरचं अंतर आहे. सर्वजण आधी नदीला येतात, नारळ फोडतात, नदीची पूजा करतात आणि पूर्णपणे ओल्या अंगानं म्हणजे ओल्या पडदीनं नदीपर्यंत असं प्रदक्षिणा घालत जातात. एक काठी आपल्या उंची या हिशोबाने पुढे अंतर टाकत मंदिरापर्यंत जातात. हे बघा नदीमध्ये पोहणारे लोक देखील, आपला भाऊ देखील इथं करत आहे त्याची पूजा, आणि तो देखील जाणार प्रदक्षिणा घालत. आणि आपण त्याच्यासोबत आलो त्याचं साहित्य वगैरे हँडल करण्यासाठी. कोण ना कोणतं साहित्य हँडल करायचं आलं असतं. हे बघा सुनील गेला आमचा भाऊ चालत. या ठिकाणी स्त्रिया देखील आणि पुरुष देखील सर्वच भक्तिभावाने दंडवत घालतात. 1 वर्ष घातलं की दंडवत मित्रांनो 3 वर्ष घालावंच लागते. हे दंडवत सायंकाळी घातलं जाते. सायंकाळी पुरुष मंडळी जास्त घालतात आणि थोडा अंधार पडल्यावर स्त्रिया वगैरे या सर्व दंडवत घालायला बाहेर येतात. आणि या ठिकाणी दंडवत घालत आता मंदिराकडे चाललेत. पुन्हा मी तुम्हाला गावात जाऊन दाखवतो. हे पहा इकडून चाललेत. आता गावात मी आतमध्ये गेल्यानंतर गावाच्या बरोबर समोर इकडून दंडवत घालत नदीपासून आले ते, आणि इकडून अजून 500 मीटर अंतर आहे. म्हणजे टोटल 1 किलोमीटर एवढा बसवेश्वराचं मंदिर समोर झगमगा लागलंय या ठिकाणी. आणि आता हे दंडवत घालत मंदिराला प्रदक्षिणा करणार, मंदिराला पाया पडणार आतमध्ये जाऊन, आणि दंडवत त्यांचं पूर्ण होणार. हे दंडवत घातल्या मित्रांनो दुसऱ्या दिवशी अंग वगैरे दुखत असणार, कारण किती जोर मारल्यासारखं होत असेल. कमी कमी 700-800 जोर तर होत असतील. आता अंधार जसा पडेल तसं नदीमध्ये लालसरपणा दिसायला लागला आहे डिग्रजच्या कृष्णाकाठी. पण लोकांची गर्दी मात्र अजून देखील भक्तिभावाने तशीच आहे दंडवत घालण्यासाठी. आता हे जी चालले हे आमचे घरचे मंडळ आहेत. ही लाल ड्रेसची आणि ओढणीची तुमची वहिनी आहे. आता ही देखील आमची मिसेस देखील म्हणजे तुमची वहिनी देखील दंडवत घालते, आणि ती देखील घालायला चालली आहे. आणि मी मित्रांनो इथे कडला थांबलेलो आहे. मी याच्या आधी कधी घातलं नाही आहे. ज्याची काही इच्छा असेल तो दंडवत घालून त्याची इच्छा पूर्ण करतो. माझी तर काय डिग्रजचा कृष्णाकाठी माझे ब्लॉग चालावेत अशी इच्छा आहे, आणि ती इच्छा तुम्ही शेअर करा मित्रांनो, ती पूर्ण होऊन जाईल. आणि आता या ठिकाणी झगमगाट जो आहे इथे बहुतेक ब्रेक डान्स बंद पडला आहे. आमच्या गल्लीसमोर जो ब्रेक डान्स आहे त्याला काही मोटरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तो अंधारात बंद पडला आहे, त्याला तेवढी लाईटिंग नाही आहे. आणि या आता अंधारातून मी चाललो असता एका ठिकाणी मला आजा म्हटला मला ह्याला सोडा शेतामध्ये, आणि आजा ठिकाणी बघायला शेतात. अरे आजा कुठं दिसन झाला, मला सोडा म्हटलं. आजा मग शेतात तिकडे गाड्या जात नाहीत काही नाहीत, आणि आजा नाही इथं. काका बहुतेक गेले वाटतं, गेले असले कोणाचा गाडीला हात दाखवून. गाड्याकडे जास्त जात नाहीत पण गेले असणार आहेत. आजोबांची विनंती होती की शेतात घर आहे लांब आहे, मला सोडा अंधारामध्ये, आणि अंधार भरपूर आहे मित्रांनो. तरी देखील आजोबा दिसले नाहीत. मी पुन्हा गेलो गावाकडे. जाताना एका कोपऱ्यात आजोबा बसलेत. अहो म्हणलं कट्ट्यावर बसायला सांगितलं होतं, कोपऱ्यात येऊन बसलाय. मला कसं घावायचं आजा तुम्ही इथं बसलाय वे? मी निम्या रस्त्यापर्यंत जाऊन आलो तुम्हाला हुडकून. तुम्ही मला वाटलं कट्ट्यावर बसताय, मी इथे कट्ट्यावर बघत गेलो नाही. मी निम्म्या रस्त्यापर्यंत तुम्हाला बघून आलो. या चला सोडतो चला म्हटलं. आणि परत काय कोणी गाडी घावली तरी म्हटलं रोडला गाड्या जात नाही, तुम्ही कसं काय गेला. चला सोडतो. त्या लाईटीपर्यंत येऊन गेलो मगाशी मी. काकांना त्यांच्या आजोबांना तळाव सोडलं. 2 कुत्री होती पण अजिबात अंगावर आले नाहीत, आणि आजोबा आता घराकडे चालले. आणि तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की आजोबाने काहीतरी मिस केले. चला आता जाऊ काय. गुड नाईट आजोबा, व्यवस्थित झोपा आता शांत निवांतपणे, असं म्हणून मी पुन्हा चाललो डिग्रजच्या कृष्णाकाठी. अंधारातून रस्ता काढत थोडी घाबरत होतोच. आणि आता काय मिस केलंय तर देवळा शेजारी आल्यावर मला दिसलं आजोबांनी बसताना त्यांच्या हातात पिशवी होती. हो का, पिशवी त्यांनी गाडीला विसरले, त्यात नारळ वगैरे. अरे यार आता एकटा अंधारातनं कसं तिकडे जायचं. मग विचार केला इकडे आलो आपण देशमुखच्या घरला, आपल्या त्या आजांच्या नातूच्या घरला. आणि याला म्हणत चला आपण जाऊया देऊन येऊया, आजा फराळ कराल ते. याला घेतलं आणि गाडी त्याच्याकडे दिली, आणि मी मागे बसलो आणि चाललो पुन्हा त्या शेताकडे, अंधारातून पुन्हा आजांच्याच घराकडे. कुत्रे काय करतात, कुत्रे चांगले, कुत्रे पोलाट आहेत. तेथे पोहोचल्यानंतर आता या ज्या काकू आहेत त्या दरवाजा उघडतील. यांना मित्रांनो मी खूप मानतोय. त्यांचे पती जवळजवळ 2.5-3 वर्षापासून बेडला खेळून आहेत, पण अतिशय सेवा करतात त्यांनी, आणि यांना मानलं पाहिजे मित्रांनो. आणि यांनी देखील अंधारातून रस्ता काढत पुन्हा घराकडे आलेत. आता यांना आपण धन्यवाद केलं, आणि आता आपण पुन्हा डिग्रजच्या कृष्णाकिनारे चाललोय. 3 दिवसाच्या यात्रेच्या या उत्सवातील पहिला दिवस हा मित्रांनो संपत आलेला आहे. मात्र उपवास अजून धरलेला तसा आहे. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या पिक्चरमध्ये जो डायलॉग आहे कितना भी चाहो बनी कुछ ना कुछ तो छुटेगा ही, त्याप्रमाणे पलीकडल्या गावात हे गॅदरिंग भरलं होतं. हे मात्र आपल्याला रेकॉर्डिंगला चुकलं. आता उद्या भेटू या भागात. धन्यवाद.